नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही पाहणार आहोत इयत्ता 8वी जे गोमंत भारती पुस्तक आहे, गोवा बोर्ड. तर इयत्ता 8वी कविता क्रमांक 8 ज्याचं नाव आहे घेता आणि कवी आहेत विंदा करंदीकर. तर ह्यांचा परिचय आपण बघूया. तर गोविंद विनायक करंदीकर प्रतिभावंत कवी, ललित निबंधकार व समीक्षक, राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त, व्यापक सामाजिक जाणीव, प्रेम भावनांचा आविष्कार, प्रयोगशील रचना हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विशेष. प्रसिद्ध साहित्य स्वेदगंगा, ध्रुपद, मृदगंध इत्यादी. काव्यसंग्रह आहेत स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे लिहित निबंध संग्रह. परंपरा आणि नवता हा समीक्षा ग्रंथ. आपण निर्मळ वृत्तीने इतरांसाठी देत राहिलो तर आपले जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होईल असा संदेश या कवितेतून मिळतो. तर आपण कविता पाहूया आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया. मी पहिली कविता वाचून घेते आणि नंतर तुम्हाला अर्थ सांगेन. तर सुरुवात करूया. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर ही होती संपूर्ण कविता. आता आपण ह्याचा अर्थ जाणून घेऊया. तर ह्या दोन ओळी आपण पाहूया. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. म्हणजे कवी सांगतो की जो देतो त्याने प्रेमाने आणि आनंदाने देत राहावे आणि जो घेतो त्याने नम्रतेने आणि कृतज्ञतेने म्हणजे विथ ग्रॅटिट्यूड ते घ्यावे. देणं आणि घेणं हे जीवनाचा एक सुंदर असा भाग आहे. ओके. तर इंग्लिशमध्ये पण मी एक्सप्लेनेशन देईन. तर इकडे द पोएट सेज दॅट द गिवर शुड कीप गिविंग विथ लव्ह अँड जॉय and the receiver should accept with humility and gratitude. So these both giving and receiving are natural and beautiful parts of life. तर याचा असा मीनिंग. तर पुढे वळूया. पुढे आपण बघूया ह्या दोन ओळी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. ओके. तर निसर्गातील हिरव्या पिवळ्या शेतांमधून आणि जे फुलं आहेत फुलांमधून आम्ही सौंदर्याची शाल घ्यावी. कवी म्हणतो की जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते आपण अनुभवायचं आणि त्यात जो आनंद मिळतो तो आपण घ्यायचा. ओके. सो फ्रॉम द ग्रीन अँड येलो मेडोज अँड फ्लावर्स टेक नेचर्स ब्युटिफुल shawl, and the poet urges us to feel the beauty of nature and be part of it. Okay. नेक्स्ट आहे सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. तर सह्याद्री पर्वत आपल्याला ताकद, धैर्य आणि स्थैर्य देतो. बरोबर. तर आपण त्याच्याकडून संकटातून तोंड कसं द्यायचं ह्यात अशी ढाल घ्यावी. आपण समुद्र सह्याद्रीच्या पर्वताकडून आपण संकटांना कसं तोंड द्यायचं याची ढाल घ्यावी. ओके. ढाल means shield. So from the cliffs of Sahyadri mountains take courage and strength. That courage becomes a shield protecting our hearts in difficult times. Okay. Next, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे. कवी सांगतोय की ढग सतत बदलत असतात, नवीन आकार घेतात. तर त्यांच्याकडून आपण कल्पकता शिकावी. ते आपल्याला सर्जनशील आणि स्वप्नाळू बनवतात. सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह. ओके.
तर ते आपल्याला क्रिएटिव्ह बनवतात. सो क्लाउड्स काय आहे, दे आर एव्हर चेंजिंग, दे टेक न्यू शेप्स अँड दे टीच अस इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी अँड द ब्युटी ऑफ चेंज. नेक्स्ट स्टोरी आहे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. तर आपल्या जीवनातील प्रश्न जे आहेत आणि ज्या अडचणी आहेत त्यांचं उत्तर देण्यासाठी पृथ्वीची जी आपण शांतता पाहतो आणि जी सहनशक्ती आहे ती आपण घ्यावी. आणि पृथ्वी आपल्याला काय शिकवते, तर ती आपल्याला स्थिर आणि संयम कसं व्हायचं हे शिकवते. सो फॉर द चॅलेंजेस अँड क्वेश्चन्स दॅट अराइज विदिन अस, वी शुड टेक स्ट्रेंथ फ्रॉम द अर्थ because it teaches us patience, stability and calmness in life. Okay. पुढच्या ओळी पाहूया. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. मीनिंग, समुद्राच्या लाटा जशा उसळत असतात तशाच आपण उत्साही आणि निर्भय व्हावं. निर्भय म्हणजे भीती न बाळगता. आणि समुद्र आपल्याला जीवनातील जोश आणि ऊर्जा शिकवतो. ओके. तर फ्रॉम द रोरिंग सी टेक इट्स वाइल्ड एनर्जी अँड फिअरलेस स्ट्रेंथ. And the sea, it symbolizes courage, it symbolizes motion and enthusiasm in life. ओके. तर ह्याचा असा मीनिंग आहे. आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. तर भीमा इज अ रिव्हर इन महाराष्ट्र. तर भीमा नदीचा जो प्रवाह आहे तो असाच अखंड वाहतो. तसाच आपला भक्तीचा जो प्रवाह आहे तो मनात वाहू द्या असं कवी सांगतोय. आणि तुकोबाची माळ म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि जो अध्यात्माचा संदेश आहे तो आपण घ्यावा. सो फ्रॉम द फ्लोइंग भीमा रिव्हर टेक द गार्लंड ऑफ सेंट तुकाराम्स डिवोशन. इट रिमाइंड्स अस ऑफ फेथ, लव्ह अँड स्पिरिच्युअल ग्रोथ. ओके. तुकोबा हे एक संत आहे, तर त्यांची आपण माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणजे जो देतो त्याने प्रेमाने आनंदाने देत राहावे आणि जो घेतो त्याने नम्रतेने ते घेत राहावे. ओके. आणि हे जे लास्ट आहे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देणं घेणं आपण करत करत शेवटी आपण जे देणाऱ्याचे हात म्हणजेच देवाचे प्रेम ओळखावे, त्याच्याशी एकरूप व्हावे आणि त्याचे आभार मानावे असा त्याचा अर्थ आहे. So as we keep giving and receiving in life, one day we should hold the giver's hands, that is the Lord, the Almighty, recognizing the divine source behind all kindness and generosity. ओके मित्रांनो, तर ही कविता आपल्याला शिकवते की निसर्ग, पृथ्वी, समुद्र आणि देव सगळे आपले गुरु आहेत. आपण त्यांच्याकडून धैर्य, प्रेम, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि भक्ती घ्यायला हवी. आणि शेवटी देणाऱ्याचा सन्मान करायला आपण कधीच विसरू नये. ओके. तर हे काही शब्दार्थ आहेत. आपण प्रश्नांची उत्तरे बघूया. तर खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. घेणाऱ्याने देणाऱ्याकडून कोणता गुण घ्यावा? तर घेणाऱ्याने देणाऱ्याकडून दयाळूपणा, प्रेम आणि कृतज्ञता घ्यावी. दुसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 5 ते 6 वाक्यात लिहा. प्रश्न आहे, कोणाकोणाकडून काय काय घ्यावे असे कवीने सांगितले आहे? तर कवीने सांगितले आहे की जीवनात आपण निसर्ग, पर्वत, ढग, समुद्र आणि संतांकडून शिकावे. तर हिरव्या पिवळ्या माळांकडून आपण सौंदर्य आणि निसर्गाची समृद्धी घ्यावी. सह्याद्रीच्या कड्यांकडून धैर्य आणि ताकद घ्यावी. ढगांकडून कल्पकता आणि सर्जनशीलता घ्यावी. समुद्राच्या लाटांकडून ऊर्जा, जोश आणि निर्भयता घ्यावी. भीमा नदीतून भक्ती, प्रेम आणि आध्यात्मिक शिकवण घ्यावी. यामुळे जीवनात देणं घेणं चालू राहते आणि आपण संपूर्णतेकडे वाटचाल करतो. सो दॅट्स इट. ही होती पूर्ण कविता. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर जरूर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.